माझ्या लाडक्या मुलांनो आणि पालकांनो, शाळेची नवी सुरुवात, नव्या आशा, नव्या दिशा यावर मी आज तुमच्या सोबत हितगुज करणार आहे. नवा वर्ग, नवा अभ्यासक्रम, पण मनात तोच उत्साह. निकाल जाहीर झाला. कुणी आनंदाने फुललं, कुणी खिन्न मनाने गप्प बसलं आणि कुणी नव्या संधीची वाट पाहत आहे. पण आता तो निकाल मागे टाकून नव्या शैक्षणिक वर्षाच्या दाराशी आपण उभा आहोत. नव्या अपेक्षा, नव्या संकल्प आणि नव्या स्वप्नांसोबत. वर्ग बदलतो, वय वाढतं, पण शिकण्याची ओढ अधिक तीव्र व्हायला हवी. 5वी झाल्यावर 6वी, 8वी नंतर 9वी वर्गाचा क्रम पुढे सरकतो. पण या वर्गवाढीसोबत आपली जबाबदारी, समज, विचारसरणी आणि आत्मविश्वास यांचाही विकास व्हायला हवा. नवीन इयत्ता म्हणजे नवा अभ्यासक्रम, नवे शिक्षक, कधी नवे वर्गमित्र आणि कायम नवी संधी असते हे मात्र नक्की. शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी जागा नाही, ती जिवंत अनुभवांचं केंद्र असते. शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर. फळ्यावर लिहिलेले धडे, वर्गातील प्रश्नोत्तरं, मित्रांमधल्या गप्पा, शाळेच्या मैदानावरील पावसाळी खेळ, स्नेहसंमेलनातील तयारी, हे सगळं जिथं होतं ती म्हणजे आपली शाळा. नवीन वर्गात जाताना नवीन वह्या खरेदी होतात, पुस्तकांवर कव्हर चढतात. तयारी फक्त वह्यांची नाही, मनाचीही हवीच. आणि त्याचबरोबर एक नवा विचार मनात यायला हवा. या वर्षी मी स्वतःशी प्रामाणिक राहून शिकणार आहे. मागचं वर्ष कसं गेलं याचा भार उरावर न ठेवता नव्या जोमाने, नव्या उमेदीनं पुढे जायचं. जुनं विसरून नव्या मैत्रीची सुरुवात करूया. मुलं अनेकदा जुन्या वर्षातील भांडणं, गैरसमज, मतभेद मनात धरून ठेवतात. पण नवीन वर्गात प्रवेश घेताना जुनं मागे टाकणं हे सर्वात मोठं प्रगल्भतेचं लक्षण ठरतं. नवा वर्ग, नवे मित्र आणि पूर्वीचे मित्रही नव्याने भेटू शकतात, फक्त मन उघडं व्हावं. गैरसमज विसरूया, एकमेकांना संधी देऊया आणि मनातला राग माफीनं विसरून नव्या नात्यांना सुरुवात करूया. शिक्षक-विद्यार्थी संबंध नव्याने फुलवूया. शिक्षक फक्त धडे शिकवत नाहीत, ते मुलांच्या मनावर संस्कार करत असतात. शिकवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं शिकवलेलं कसं शिकवलं. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांना फक्त परीक्षक म्हणून पाहता मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि सल्लागार म्हणून पाहायला हवं. शाळेचा नवा वर्ग सुरू होतो, तिथे पालकांनी केवळ दप्तर, वह्या आणि शाळेची फी यापुरती भूमिका निभावता. मुलांशी रोज संवाद साधावा, त्यांच्या भावनिक गरजा ओळखाव्यात आणि त्यांच्या आवडीनिवडींना समजून घ्यावं. पालकांची भूमिकाही आता बदलावी लागेल. गुणांचं महत्त्व आहे, पण मुलांचं मन जपणं हे अधिक महत्त्वाचं. आता काहीच दिवसांनी शाळा सुरू होईल आणि या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सांगावसं वाटतं की नवा वर्ग ही संधी आहे शिकण्याची, वाढण्याची आणि उजळण्याची. मागच्या चुका मनात न ठेवता त्या चुका आपल्या पुढील प्रगतीचे पायथ्य असाव्यात. कोणाशीही तुलना न करता स्वतःमध्ये सुधारणा करत राहणं हेच खरं यश. नव्या वह्याइतकंच मनही कोरं असू दे. चांगल्या आठवणींसाठी. शाळा म्हणजे फक्त अभ्यास नव्हे, ती जगण्याची शाळा आहे. मनात राग नसलेली मैत्री आणि प्रामाणिक प्रयत्न हेच यशाचं बीज आहे. शेवटी हेच सांगेल की शाळेची सुरुवात म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देण्याची सुरुवात. निकाल कितीही असो, जुनं कितीही वाईट वाटलं असो, नवीन वर्ग ही नवी संधी आहे. तर चला मग मुलांनो, या वर्षी ठरवूया, मी बदलणार, मी शिकणार, मी पुढे जाणार.